19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन असतो आणि तो वर्धापन दिन नेहमीच शिवसेनेच्या वतीने उत्साहाने, आनंदात आणि जल्लोषात साजरा होतो। यंदाचा वर्धापन दिनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची जी विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा पहिलाच वर्धापन दिन साजरा होतो आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत जो ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे ह्या वर्धापन दिनाला एक वेगळं महत्त्व आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्धापन दिनाचं औचित्य साधून एक शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि येणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पण ह्या वर्धापन दिनाचं एक वेगळं महत्त्व आहे। या ठिकाणी सर्व शिवसैनिक, कारण जसा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर जो भगवा फडकला आहे महायुतीचा, तोच महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकवण्याच्या दृष्टिकोनातून या वर्धापन दिनाचं महत्त्व अत्यंत वेगळं महत्त्व आहे आणि या वर्धापन दिनाच्या माध्यमातून येणारे शिवसैनिक एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा एक संकल्प या वर्धापन दिनाच्या माध्यमातून करतील। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा 19 जूनचा वर्धापन दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे। खऱ्या अर्थाने या वर्धापन दिनाच्या माध्यमातूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची पण सुरुवात होईल आणि एक ऊर्जा आणि प्रेरणा सर्व शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या माध्यमातून मिळतील। काही विशेष घोषणा पण असतील तर ते पण शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्या दिवशी देतील आणि त्यांच्या भाषणातून शिवसैनिकांना एक मार्गदर्शन करतील आणि पुढची महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी दिशा आहे ती दिशा शिवसैनिकांना आणि संपूर्ण मुंबई शहरातील नागरिकांना विकासाच्या दृष्टिकोनातून पण ते त्यांच्या भाषणातून दिशा देतील। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर विरोधकांकडून काही खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम हे वेळोवेळी होत आहे आणि याची प्रचिती आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत पण होईल झालेली होती। लोकसभेच्या निवडणुकीत पण एक खोटा संभ्रम आणि खोटी माहिती लोकांमध्ये पसरून त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं आणि तो त्यांचा लोकसभेतला प्रयोग त्यावेळी यशस्वी झाला होता। संविधानाच्या बाबतीत असेल, धारावीच्या बाबतीत असेल, इतर गोष्टींच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम उभाटाच्या माध्यमातून आणि काँग्रेस आणि इतर जे महाविकास आघाडी आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्यांचा आता एक खोटा भ्रम झालेला आहे की लोकसभेत गैरसमज पसरून आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे। त्याचीच प्रचिती त्यांना मुंबई महानगरपालिकेत येऊ शकते असा त्यांचा जो भ्रम आहे, परंतु तो भ्रम विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी दूर केलेला आहे आणि त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण त्यांच्या या खोट्या अफवांवर लोक विश्वास ठेवणार नाही, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही। लोकांना विकास हवा आहे आणि विकास हा महायुतीच्या माध्यमातून झालेला आहे आणि महायुतीचं जे सरकार आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून एक गतिमान सरकार आहे आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई शहरातील जेवढे विकास प्रकल्प आहेत ते महायुतीच्या माध्यमातून झाले हे लोकांना माहीत आहे। मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, मुंबईतील काँक्रिटीकरणचे रस्ते असेल, मुंबईच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या बाबतीत, म्हाडाच्या इमारतींच्या बाबतीत, धारावी पुनर्वसन प्रकल्प, BDD चाळ, गावठाण कोळीवाडा असेल, SRAचे रखडलेले प्रकल्प असेल, या सर्व पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत जर कोणी ऐतिहासिक निर्णय घेतला असेल तर महायुतीच्या माध्यमातून घेतला असेल आणि मुंबई शहरातील प्रत्येक समाज घटकांना न्याय द्यायचं जर काम कोणी केलं असेल तर महायुतीने केलं असेल। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईची जनता विधानसभेच्या निवडणुकीत जशी आमच्या पाठीशी उभे राहिले तशीच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाठीशी उभे राहील आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच भगवा फडकला जाईल आणि महायुतीचाच महापौर बसेल हा आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। तर काही गोष्टीचा उलगडा होण्यासाठी वर्धापन दिनाकरता आपल्याला थांबावं लागेल, कारण त्याची माहिती आत्ताच दिली तर त्या गोष्टीचं महत्त्व राहणार नाही, म्हणून आपण वर्धापन दिनाच्या दिवशी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील।
शिवसेना फुटली याला रश्मी ढाकणे देखील कारण होतं, कारण ते खूप लुडबुड करत होते, खूप इंटरफेअर करत होते. त्यामुळे त्याबाबतचे प्रश्नोत्तर करणं किंवा त्याबाबत लोकांना सोबत राहणं हे कठीण झालं होतं आणि म्हणून हा एक शिवसेना फुटण्याचं एक मोठं कारण नाही. याच्या बाबतीत गोगावलेंनी त्यांचं उत्तर पण दिलेलं आहे आणि त्यांनी ही जी माहिती प्रसारमाध्यमांना दिलेली आहे त्याची पार्श्वभूमी स्वतः गोगावलेंनी दिलेली आहे. सर, आज सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश झाला आहे. सुधाकर बडगुजर हे तुमच्या पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात तुमच्या नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते, परंतु त्यांचा सलीम कुत्तासोबतचा व्हिडिओ जो आहे तो मध्यंतरी व्हायरल झालेला होता. त्यावरती भाजपच्या नेत्यांनी आक्षेप नोंदवलेला होता आणि त्यानंतर आता मात्र भाजपमध्येच त्यांचा पक्षप्रवेश होतोय. थेट संजय राऊत म्हणतात की भाजपमध्ये दाऊद आणि छोटा शकील यांनाच पक्षप्रवेश घेऊन द्या, बडगुजरांना काय घेत आहे असं थेट हल्लाबोल त्यांनी महायुतीवरतीच केलं. नाही, ह्याच्या संदर्भात ज्यांनी त्यांना प्रवेश दिला त्यांच्याबद्दल त्यांना आपण हा प्रश्न उपस्थित केला तर आपल्याला चांगलं योग्य ते उत्तर तेव्हा मिळेल. धन्यवाद. नाही, असला कुठलाही दबाव त्यांच्या परिवारातल्या कुठल्याही सदस्यावर नाही आणि यापूर्वी पण जे आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसैनिक आलेले आहेत ते एक वेगळ्या ध्येयापोटी ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे, हिंदुत्वाचा विचाराचा सन्मान करणारे. त्यामुळे कोणी पक्षप्रवेश हा कोणाच्या दबावाखाली कधीच झालेला नाही आहे. यापूर्वी पण झाला नाही, आत्ता पण झाला नाही आणि पुढे भविष्यात पण होणार नाही. कारण दबावाचं राजकारण कधीच शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं नाही आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक आपल्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक आपल्याला सोडून जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं वक्तव्य हे त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे दबावापेक्षा त्यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्यापासून शिवसैनिक दूर का जात आहेत याचं त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वतःच मिळतील. सर, महायुतीमध्ये कुठे भांडणं आहेत का तिन्ही पक्षांमध्ये असा प्रश्न उपस्थित होतो. तटकरेंच्या संदर्भात तुमचे दोन्ही आमदार सातत्याने आरोप प्रत्यारोप करतात आहेत आणि तटकरेंच्या पक्षांकडनं राष्ट्रवादीबद्दल देखील शिवसेनेवरती त्याच पद्धतीने टीका टिप्पणी केली जाते. दुसरीकडे मात्र भाजपकडनं तुमच्या आमदारांच्या विरोधातले जे सेकंड रनर अप उमेदवार आहेत ते विधानसभेमध्ये घेतले जातात. पाटणमध्ये अलीकडेच पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी शंभूराज देसाईंवरती खोचक अशी खालच्या पद्धतीची टीका केली, पळून वगैरे गेलेला अशा पद्धतीची टीका केली. कुठेतरी महायुतीत कुठे अडचण नाही आहे. महायुतीत चांगला समन्वय आहे. महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते एकमेकांशी समन्वयाने हे सर्व प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यामुळे ह्या स्थानिक पातळीचं काही ठिकाणी राजकारण असेल पण त्या राजकारणाव्यतिरिक्त महायुतीतलं जे राष्ट्रीय पातळीवरचं असेल, राज्य पातळीवरचं जे समन्वय आहे तो योग्य रीतीने आहे. त्यामुळे सरकारच्या दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून त्यात कुठेही अडचण नाही आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.